आदेश, तुम्हाला रोज मी वेगवेगळ्या वस्त्रात दिसतोय, तर त्याबद्दल तुम्ही पण बोलत असाल की हे नक्की काय सुरू आहे? म्हणजे पहिल्या दिवशी भगव्या वस्त्रात, नंतर वेगवेगळी वस्त्र. कारण हे कसं आहे, आम्ही प्रपंच सांभाळून करत असल्यामुळे आम्हाला ते राहावं लागतं सगळ्या प्रकारे. ते तुम्ही आम्हाला ॲडजस्ट करण्यात म्हणून आम्ही तुमच्यासमोर असं बिहेव करतोय आणि एकदम नॅचरल आहे आम्ही तुमच्यासमोर. जे आहेत ते आता नॅचरल आहे. आणि मेन सांगायचं म्हणजे हे सर्व प्रसंग सर्वांनाच माहिती आहे सुरू झाला. भावा पण टी शर्ट घालतात, बरमुडा घालतात. मी सगळं कारण मला नॅचरल नॅचरल लाईफ आहे. काय काय लोकांना ते नाही पडत. मग तरी काय करायचं असं. आणि कसं आहे की जे सर्व सुरू झालं ते राधेमाईचमुळे सुरू झालं आणि ते तो राधा प्रसंग राधामाई राधामाई राधाराणी. राधाराणी माई कोण आहे राधाराणी? कोण आहे ती? ती ऍक्च्युली म्हणजे जे आपण गोमाता बोलतो, तर ती गोमातेमुळेच हे सर्व सुरू झालंय. आणि त्यामुळेच म्हणजे जसं जो प्रसंग होता तो सर्वांनाच माहिती आहे की गाडी ह्याचा, तर त्यामुळे ते सुरू झालं आणि ते कनेक्शन कुठेतरी वेगळीकडे गेलं आणि त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण ते सर्व त्या राधाराणीनेच जुळून आणलं, कारण 6 महिने अगोदरच त्या आल्यात आपल्याकडे आणि नंतर मग त्याच्या आधी पण कुठलं आमचं पाऊल चालत नव्हतं, पण त्यानंतर त्यांनी आल्यामुळे ते फिल्टर झालं तिकडचा एरिया असं मला वाटतं आणि त्यामुळे कुठला तरी ऑरा तिकडे जागृत झाला आणि त्यामुळेच ते कुठेतरी घडतंय. म्हणजे त्या माऊलीचं जे आपण शेण बोलतो, तर ते शेण सारवलं आपण, म्हणजे तिकडची ऊर्जा परत आपण इकडे ट्रान्सफर केली. क्या बात आहे. आणि ते जे पर्णकुडीचं जे स्वप्न होतं, म्हणजे ते सर्वांचंच असतं की असं कुठेतरी आपल्याला एक आपलं स्थान हवं जे आपल्या हक्काचं असेल आणि प्रत्येकाचं एक माहेर असेल. सो ते स्थान तिकडे आता निर्माण झालंय आणि त्या त्या स्थानामुळेच कुठेतरी काहीतरी एनर्जी प्रत्येकात जागृत झाली आहे. तसे दीदी बोलल्या की तुम्ही पण तुमची हेल्थ सांभाळली पाहिजे आणि जे जे सेवाभावी आपले मुंबईतले आहेत, म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्यांची काळजी आहे. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे तो विषय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की की हे का ओरडतात किंवा कशाला ओरडतात, पण ऍक्च्युली कसं आहे की त्यांचं काही चुका असतील किंवा फायनान्शियली त्यांचं जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ते कुठेतरी बोलतात ना की कुठेतरी वायफळ खर्च होतोय त्यांच्याकडून बड्डेच्या ह्याच्यात किंवा लग्नाच्या ह्याच्यात, पण तो खर्च कुठेतरी थांबला पाहिजे त्यांचा, म्हणून ते कुठेतरी त्यांची धावपळ आहे. पण तुम्ही पण थोडं सांभाळून घेतलं पाहिजे, कारण ते आपले शिष्य आहेत, त्यांच्यावर एवढं घाव घालतात. परंतु कुठेतरी आपण त्यांना सांभाळून घेऊन चालूया पुढे आणि म्हणजे ताई बरोबर. आणि म्हणजे अनिल दादा, प्रतिभा ताई, म्हणजे त्यांनी काल आमच्यासाठी, आम्ही थोडं जेवण घेऊन गेलो तिकडे दुपारी जेवणासाठी, पण त्यांनी आम्हाला बरोबर दाल खिचडी आपली बनवून दिली. म्हणजे असं काय होती, म्हणजे ती एवढा भांड होतं पण आम्ही तिघांनी ते संपवून टाकलं, तिघांनी बसून. आणि नंतर मग ते पण एक कुठेतरी वेगळी ऊर्जा निर्माण होते. लोणचं त्यांचं हक्काने मागून घेतो, बरोबर. आणि नंतर मग तेच कुठला तरी हा परिवार आता निर्माण होते, म्हणजे रोज तेच आपल्याकडून घडते, म्हणजे एक ते कनेक्शन अजून जुळत जाते आपलं आणि त्यामुळेच हा परिवार, नाथ परिवार अजून पुढे जाईल आणि आपलं जे नाथ पर्णकुटीचं स्वप्न आहे ते आता हळूहळू हळूहळू 9 वर्षात पूर्ण होणार आहे. वा. आदेश.